चाललंय त्या कामाला अजून गतिमान करणं, समोरच्या बाजूला चाललेलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून अजून चांगल्या पद्धतीच्या सेवा देणं या उद्देशानं आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, आदरणीय आमदार महोदयाने आम्ही सगळेजण या ठिकाणी भेट दिलेली आहे। खरं तर इथं पेशंटचा ट्रेंड खूप आहे, हजाराच्या आसपास जर दररोज ओपीडी असेल तर अजूनही आम्हाला खूप सुविधा देणं आवश्यक आहे। काही उणिवा आपण मंडळींनी सुद्धा इथं सांगितल्या, विशेषतः त्याच्यामध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत, दुसऱ्या बाजूला जो काही डॉक्टर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी सुद्धा उपलब्ध करून देण्याबद्दल ज्या काही करायला पाहिजे उपाययोजना त्या आजच्या बैठकीच्या आणि भेटीच्या निमित्तानं आम्ही निश्चितपणे करतो। खरं म्हणजे हे हॉस्पिटल या परिसरातील सगळ्या लोकांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण सामान्य नागरिकांच्यासाठी सरकारी दवाखाना तिथे मिळणाऱ्या सेवा जर दर्जेदार मिळाल्या तरच खऱ्या अर्थानं लोकांना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं समाधान आणि विश्वास आमच्या सगळ्या यंत्रणेवर वाटणार आहे। मी आपल्याला खात्री देतो की आजच्या बैठकीनंतर परत ज्यावेळेला मी येईल, कारण मी परत नंदुरबारला सिकल सेलच्या संदर्भातलं जे आम्ही मिशन मोडवरती अभियान घेतलं होतं त्याच्या रिव्ह्यूसाठी परत महिन्या 2 महिन्यांनी मी येणार आहे। त्यावेळेला मी आपल्याला बोलवेन आणि मी आदरणीय भुसे साहेब इथं उपस्थित आहेत, सन्माननीय आमदार साहेब, त्यावेळेला यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कंप्लायन्स झालेल्या आपल्याला दिसतात। लहान मुलं या दवाखान्यात ऍडमिट होतात, आजही पहिला 50 वस्ती ओपीडी आणि दाखल आहे, त्या लहान मुलांसाठी जे उपचार पाहिजे किंवा औषधं पाहिजे तशी सुविधा या ठिकाणी नाही, अशा अनेक तक्रारी मी आपल्याला सांगतो की लहान मुलांच्यासाठी उपचारासाठी डॉक्टर असतील, औषधं असतील, सुविधा असतील, लहान मुलांसाठीच नाही, इथनं रेफरल होते ते पहिल्यांदा बंद झालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा जी काय उपाययोजना करायला पाहिजे। आता मी तुमच्यासमोर नाही सांगणार, पण आमच्या यंत्रणेला सांगेन, मी मंत्री महोदयांना सांगेन आणि त्याच्यातून तुम्हाला राईट रिझल्ट देईन, कारण एवढा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभा करतो, इतकं पैसे आपण देतोय, अजूनही काय द्यायला लागेल तर नो प्रॉब्लेम, पैसे हा प्रश्न महत्त्वाचा नाही, क्वालिटी सर्व्हिसेस महत्त्वाच्या। तर मी तुम्हाला खात्री देतो की मालेगाव शहरातल्या सर्व नागरिकांना ज्या काही आरोग्याच्या सेवा दर्जेदार अपेक्षित आहेत त्या सगळ्या देण्याची जबाबदारी आम्ही तिघही लोकप्रतिनिधी घेतो। मालेगाव महानगर आहे आणि मालेगावमध्ये सुसज्ज रुग्णालय सुरू केलेलं महिला बाल रुग्णालय, पण तिथे NICUची गरज आहे, तिथं अनेक वर्षापासून पाठपुरावा देखील होतो, पण NICU मंजूर होतो। हे दोन गोष्टी आहेत, NICU आणि SNCU याच्यामधला जरा फरक समजून घ्या। आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने SNCU देतोय, NICU हा वैद्यकीय महाविद्यालयाची किंवा थोडी एक्सपर्टी असलेले डॉक्टर्स आमच्याकडे उपलब्ध असले पाहिजे, त्या पद्धतीची एक्सपर्टी जर उपलब्ध असेल तर आम्ही निश्चितपणे तेही करू। स्पेशालिस्ट डॉक्टर आणि त्याच्याबद्दलची एक्सपर्टी असायला पाहिजे। मी त्याच्याबद्दलची आमच्या सिव्हिल सर्जनना विचारून घेतो, DD सुद्धा इथं उपस्थित आहेत, आणि जर इथल्या शहराच्या दृष्टीने आवश्यक असेल तर तशा पद्धतीची आपल्याला उपलब्ध करण्यासाठी सुद्धा मी सूचना देतो।